बातमी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी। कोथिंबिरीचा दर थेट पेट्रोलपेक्षाही दुप्पट झालेला आहे। 120 रुपये जुडीनं कोथिंबीर विकली जाते आणि आवक असूनही परराज्यातून असलेल्या प्रचंड मागणीमुळे ही दरवाढ झालेली आहे। यामुळे ग्राहकांचं बजेट तर आता पार कोलमडलंय। कोथिंबीरीला 21,000 रुपये शेकडाचा विक्रमी दर मिळालेला आहे। कोथिंबीरीसह इतरही पालेभाज्यांचे दर सध्या चढेच आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनाणे जोडले गेलेले आहेत। अभिजित, कधी नव्हे ते कोथिंबीरीला प्रचंड दर मिळालेला आहे, यामागचं नेमकं कारण काय आणि यामुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नामध्ये कितीचा फरक पडलेला आहे? तेजल, खरं तर मागच्या आठवड्यामध्ये नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झालेला होता। कोथिंबीर ही नाशवंत पीक आहे, त्यामुळे बाजारामध्ये कोथिंबीरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली होती। मात्र परराज्यामध्ये कोथिंबीरीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, त्यामुळे आता कोथिंबीरीचे भाव तेजीत आलेले आपल्याला बघायला मिळतात। प्रति जोडी साधारणपणे 210 रुपयांचा विक्रमी भाव कोथिंबीरीला मिळालेला आहे। इतर पालेभाज्यांना देखील दर चढत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खरं तर समाधानाचं वातावरण आहे। कारण मागच्या आठवड्यात जो मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल आणि दर पडतील अशी भीती शेतकऱ्यांना होती। मात्र परराज्यातील मागणीमुळे भाजीपालांचे दर जे आहेत ते टिकून आहेत, किंबहुना काहीसे वाढलेले बघायला मिळतात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात 4 पैसे पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण सध्या शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण आहे। धन्यवाद अभिजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।